मित्रांनो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सुधारित आवृत्ती पार्ट 1, संकल्पना कायरल व्हेंचर्स आणि लेखन श्री अमेय अरुणा जाधव. चॅप्टर 13. फडफडणाऱ्या दिव्यांच्या ज्योती आणि त्यासोबत डोलणाऱ्या त्यांच्या सावल्या यांकडे बघत राहुल शांत बसला होता. त्याच्या बाजूलाच साहिल बसला होता. शेजारी इतर साधकही मांडी घालून बसले होते, पण राहुलचं तिथं लक्ष नव्हतं. तो ज्योतींच्या मिटमिटत्या खेळाकडे टक लावून बघत होता. राहुल, काय करतोय? साहिलनं विचारलं. अरे, सरांनी शिकवलं होतं ना ते शुद्धी ध्यान, ते करत होतं. तू आलास मध्ये. मस्तपैकी मन एकाग्र झालं होतं माहितीये. फक्त मंदशा हलणाऱ्या प्रकाशाची फडफड, बाकी काहीच दिसत नव्हतं. अरे, आता सर येतील आणि दुसरं सेशनही सुरू होईल. बरं, आज दिवसभरात काय केलंस? झोपून काढला दिवस, आणि तोही तुझ्यामुळे. बाय द वे. माझ्यामुळे? आश्चर्याने साहिलने विचारलं. नाहीतर काय, तू रात्री डोक्यात भुंगा सोडून छानपैकी झोपी गेलास आणि मी उगाच पुढे काय झालं असेल, कसं झालं असेल हे इमॅजिन करत जागा राहिलो. साहिल हसला. इतक्यात बाळकृष्ण पंत नेहमीप्रमाणे शांत पावलं टाकत चेहऱ्यावर नेहमीसारखंच गोड हसू पसरवत तिथे आले. ते आले तसे मगापासून फडफडणारे दिवे आता अधिक तेजाने तेवू लागल्यागत राहुलला जाणवलं. बाळकृष्ण पंत सर्वांसमोरून उभे राहिले. प्रेमभराने सर्वांवरून एक नजर त्यांनी फिरवली. सर्वांना नमस्कार केला. ते खुर्चीवर जाऊन बसले. सर्वजण आता ते काय सांगणार याच्याकडे कान देऊन ऐकू लागले. अवेअरनेस, शुद्धीत आहात ना सर्व? हे शरीर इथे आणि मन मात्र कुठेतरी नाही ना असं कोणी? बर, चलो, सगळेजण शुद्धीत आहात तर आपण एक गेम खेळूया आज. सर्वांनी आपले डोळे अलगद बंद करा. अलगद, आपोआप बंद होऊ द्या तुमच्या पाठी. हळूहळू बंद करा. अलगद बंद करा. ग्रेट. बरं, आता आपल्या आसपास अस्तित्वात असणारा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा. दिव्याच्या चुरचुरण्याचा तो आवाज असेल, माझ्या बोलण्याचा तो आवाज असेल, किंवा कोणाच्या हालचालीची चाहूल असेल. कोणाला काहीच ऐकू येणार नाही तर त्याने आसपासची शांतता ऐका. कोणाचे कान तीक्ष्ण असतील तर त्याला या इमारतीच्या बाहेरून येणाऱ्या कोकिळेचा आवाजही ऐकू येऊ शकतो. जो आवाज ऐकू येतोय नीट ऐका. कुठलंही जजमेंट देऊ नका. हा आवाज मधुर, हा आवाज कर्कश, काहीही नाही. बस आवाज ऐका. त्यावर विचार करू नका. त्रयस्थ गोष्टीकडे बघितल्यासारखं त्या आवाजाचं श्रवण करा. ऐका. जे ऐकता येतंय ते ऐका. स्वतः बाळकृष्ण पंतांनी डोळे बंद केले आणि ते सुद्धा आसपास ऐकू येणारे आवाज ऐकू लागले. 10 मिनिटे अशीच शांततेत गेली. बाळकृष्ण पंतांनी हळूच डोळे उघडले. सर्वजण डोळे बंद करून नसल्याचे आवाज ऐकण्याचा प्रयत्न करत होते. ठीक आहे, आता सर्वजण हळूहळू डोळे उघडा. सर्वांनी हळूहळू डोळे उघडले. तुम्हा सर्वांनाच काही ना काही आवाज ऐकू आले असतील. चुकून कधी मनातून आलंही असेल की हा ह्याचा आवाज, हा त्याचा आवाज. ठीक आहे, त्याचा इतका विचार करू नका. मन चंचल असतं. सरावाने मनास शुद्धीत राहण्याची सवय लागेल. मनास शुद्धीत राहण्याची सवय लागली तर काय होईल हो? बरं, मला सांगा, मी तुम्हाला शुद्धीत राहण्यात का सांगतो? कोणी सांगू शकतं? बाळकृष्ण पंतांनी सर्वांवरून नजर फिरवली. साधकांच्या गर्दीतून बऱ्याच जणांचे हात वर आले. बरं, एक एक करून सांगा, काय कारण असेल ते? आपण
या ओळीतून सुरुवात करू म्हणत बाळकृष्ण पंतांनी समोरील रांगेतील माणसांना विचारायला सुरुवात केली. सर, मन शांत राहील, मेंदूला आराम मिळून त्याची कार्यक्षमता वाढेल, स्ट्रेस कमी होईल. प्रत्येकाची कारणं वेगवेगळी होती. सर्वांची उत्तरं ऐकून बाळकृष्ण पंतांच्या चेहऱ्यावर स्मित दाटत होतं. बरोबर, सर्वांची उत्तरं अगदी बरोबर आहेत, पण मला अपेक्षित असलेलं उत्तर अजून नाही आलंय. शुद्धीत या अवेअरनेसमध्ये राहण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही सिच्युएशन एक्सेप्ट करायला शिकता. कधी कधी असं होतं बघा की कोणत्याच गोष्टी आपल्या मनासारख्या नाही होत, मग आपली चिडचिड होते. हे आपली जी चिडचिड होते ती का होते? कारण आपण त्या परिस्थितीचा स्वीकार नाही करू शकत. आपण जसं ठरवलं होतं तसं नाही झालं, त्याच्या अगदी विरुद्ध झालं. त्यासाठी एवढं चिडायची गरज नसते, इतकी चिडचिड त्याच्यासाठी बरी. आणि सर्वच गोष्टी आपल्या हातात नसतात ना. वास्तविक आपण केवळ स्वतःमध्ये बदल घडवू शकतो, कारण तुम्हीच तुमच्या कंट्रोलमध्ये असता, जग नाही. ट्राय करून बघा. बाह्य परिस्थिती आपल्या नियंत्रणाच्या बाहेर असते. की बाबा आहे इथे कोणी जो बाह्य परिस्थितीला आपण कंट्रोल करू शकतो. म्हणजे मनात आणलं तर पाऊस बंद, मनात आणलं तर पाऊस सुरू, असं करू शकणार आहे का कोणी इथे? नाही ना. ओके, मग जेव्हा परिस्थिती आपल्याला प्रतिकूल असते, आपल्याला हव्या तशा गोष्टी घडत नाहीत, तेव्हा चिडचिड करण्यात ॲक्च्युली काहीच अर्थ नसतो. हा, वाईट वाटणं ठीक आहे, पण चिडचिड करण्यात काहीच अर्थ नाही. चिडचिड करून आहे त्यापेक्षा त्या परिस्थितीचा स्वीकार करावा. यानं फायदा असा होतो की आपली होणारी चिडचिड कमी होते आणि प्राप्त परिस्थितीवर विचार करायला आपल्याला अवसर मिळतो. आणि ही ॲक्सेप्टन्स लेवल कशाने वाढते माहिती आहे? तुमच्या अवेअरनेसमुळे. कारण की ती शुद्धी, तो अवेअरनेस तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला समजणार ना की बाबा मला ॲक्सेप्ट करायचं आहे. तुम्हाला तेव्हाच समजणार ना की सिच्युएशन काय झाली आहे. एखादी गोष्ट घडते, तिच्याकडे तटस्थ वृत्तीने बघितलं ना तरच त्या गोष्टीला आपण ॲक्सेप्ट करू शकतो. मी पुन्हा रिपीट करतो मित्रांनो, आपण ॲक्सेप्ट कधी करू शकतो? जेव्हा एखादी गोष्ट घडली आहे तिच्याकडे आपण तटस्थ वृत्तीने बघितलं तरच. आता बघा ना, एक सिंपल उदाहरण देतो. तुम्ही एखाद्या कंपनीत काम करता, तिथे सर्वांना प्रमोशन मिळालं, छानपैकी पगार वाढून मिळाला, पण तुम्हाला दिला ठेंगा. आता अशा प्रसंगी कुठल्याही व्यक्तीची सहज प्रतिक्रिया काय असेल की मलाच प्रमोशन मिळत नाही, मी बॉसचा लाडका नाही आहे, सर्वजण जे बॉस समोर लाल करतात ना त्यांनाच प्रमोशन मिळतं, मला नाही जमत लाल कलर, मग माझा इथे या कंपनीत राहून उपयोग नाही. आणि असे बरेच विचार येऊन जातात. मी बरोबर बोलतोय ना? असं म्हणत रामकृष्ण पंतांनी सर्वांवरून नजर फिरवली. राहुलला पुन्हा एकदा त्यांची नजर स्वतःवर स्थिरावल्यासारखी वाटली आणि तो चपापला. बहुतेक सगळ्यांच्या डोक्यात तरी असलेच विचार येतात, कॉमन आहे. पण जी व्यक्ती शुद्धी ध्यान करत असेल, तिचा अवेअरनेस वाढत असेल, जी व्यक्ती नेहमीच शुद्धीत जगत असेल, ती या गोष्टीकडे कशी बघेल? ओके, मला प्रमोशन नाही मिळालं, बस संपलं. त्याची रिॲक्शन इकडेच संपते. ॲक्सेप्ट केलं की त्याने की मला प्रमोशन मिळालेलं नाही आहे, उगा चिडचिड केली नाही त्याने. आणि इथे येते जबाबदारी. सर्वांकडे बघत बाळकृष्ण पंत गोड हसले. जबाबदारी भरपूर वजनदार शब्द वाटतो ना, कारण आपण त्याला तसं वजन दिलेलं आहे. अन्यथा अतिशय सामान्य शब्द आहे. एखादी गोष्ट आपण स्वीकारली की त्या पाठोपाठ सावलीसारखी येणारी गोष्ट म्हणजे जबाबदारी. जबाबदारी आपण ॲक्सेप्टन्स नंतर आपसुकच स्वीकारतो.
जर ती स्वीकारली नाही तर पुढे जाऊन आपल्याला अजून त्रास होतो. ओके, विचार करा, मी सांगतो, एक्सप्लेन करतो मी. आपण वरचंच उदाहरण घेऊ. परत तुम्हाला प्रमोशन मिळालेलं नाही, ही परिस्थिती तुम्ही स्वीकारली. मग परिस्थितीची ती येणारी जबाबदारी तुम्ही स्वीकार की हो, मी व्यवस्थित काम केलेलं नाही म्हणून मला प्रमोशन मिळालेलं नाही, मी साहेबाची लाळपुशेगिरी केली नाही म्हणून मला प्रमोशन मिळालेलं नाही. हो, हेही होऊ शकतं ना. तुम्हाला प्रमोशनसाठी लालकुशेगिरी करता आली नाही याला जबाबदार तुम्ही नाही का? किंवा कधी कधी असं होतं की तुम्ही परफॉर्मन्सही चांगला दिलाय, लाळही पुसली आहे, पण तरी प्रमोशन नाही. याचा काय अर्थ की तुम्ही चुकीच्या जागी आहात. मग त्याची जबाबदारी तुमच्यावरच येते ना. खरं बघायला गेलं तर तुमच्या आयुष्याला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार. आयुष्य हा एक प्रवास आहे आणि तुमचं मन, तुमचं शरीर हे एक वाहन आहे आणि तुम्ही या शरीराचे, या मनाचे ड्रायव्हर आहात. मग या जीवनाच्या प्रवासात तुमचं जर वाहन कुठे ठोकलं किंवा तुमचं वाहन अतिशय चांगल्या रीतीने चालतंय तर या दोन्ही गोष्टींना ड्रायव्हर म्हणजे तुम्हीच जबाबदार आहात ना. आणि जबाबदारी कोणी घेत नाही. चला आपण एक अजून गोष्ट ऐकूया. एक राजकुमार होता. राज्याची धुरा आता त्याच्या खांद्यावर येऊन पडली होती. नगरात चांगल्या चांगल्या गोष्टी त्याने करायला सुरुवात केली. असंच नगरातून फिरत असताना त्या राजकुमाराच्या लक्षात आलं की नगरातील चोरांना राज्याच्या शिपायाची भीती उरलेली नाही, दादच देत नाहीत. त्या राजाने लगेचच नेहमीच्या शिपायांना काढून नव्या शिपायांची भरती केली. ओके, एकदम नवीन, एकदम सळसळत्या रक्ताचे शिपाई ठेवले. राजाला वाटलं की आता चोरांना जोरदार वचक बस. पण कसलं काय, दुसऱ्याच दिवशी शहरात मोठा दरोडा पडला. सारे शिपाई हक्काबक्का, प्रधान गोंधळलेले. असं का व्हावं? सर्वांचं असं अनुमान निघालं की नवीन शिपाई चोरांनाच सामील असावेत. झालं, त्यांच्यावर खटला भरला. शिपायांच्या प्रमुखाला राजासमोर आणलं. राजाने त्याला चूक कबूल आहे का असं विचारलं. शिपायांचा प्रमुख हात जोडून म्हणाला, हो कबूल आहे, आम्ही सारे नवीन होतो, आम्हाला इथल्या जागांची, चोरांच्या हालचालींची फारशी कल्पना नव्हती, त्यामुळे हा दरोडा आम्ही नाही रोखू शकलो, त्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो, यांना सोडून द्या, राजा म्हणाला. सगळे जण आश्चर्यचकित, काय करतोय राजा? राजाला विचारल्यावर राजा म्हणाला, ज्याप्रमाणे झाल्या गोष्टीला काही अंशी हे जबाबदार आहे, त्याप्रमाणे अनुभवी शिपायांची तुकडी काढून त्यांच्या जागी संपूर्ण अनअनुभवी शिपाईची तुकडी रुजू करणाऱ्याला परमिशन मीच दिली होती ना. अननुभवी शिपाई उभे करायचे हा निर्णय माझाच होता ना. आपलं सर्वांचे या राजासारखंच आहे. कुठलीही जबाबदारी न स्वीकारता आपण इतरांवर त्याची जबाबदारी टाकतो. मग नंतर लक्षात येतं की आपणच ही जबाबदारी घ्यायला पाहिजे होती. सो शुद्धीत राहा. ब्लेम नका करू की माझा बॉस खडूस आहे, फक्त मुलींना प्रमोशन देतो, आमची कामं त्याला दिसत नाही. फुकटची चिडचिड. परिस्थितीचा स्वीकार करा आणि जबाबदारी घ्या. जसं मी आधी सांगितलं की रिस्पॉन्सिबिलिटी कम्स विथ अवेअरनेस. ओके, तुम्ही शुद्धीत राहिलात की जबाबदारी आपसूकच येते. तुमच्यासाठी एक टास्क आहे. उद्याच्या दिवसात जे काही होतंय ते स्वीकारा. जबाबदारी आपसूकच येईल. तुमच्या उद्याच्या अनुभवावर मग आपण बोलू. सर्वांनी मानेनेच होकार भरला.